नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण मागी गणेश चतुर्थी विशेष झटपट 10 मिनिटात तयार होणारे इन्स्टंट मोदक घरच्या घरी कसे बनवायचे हे पाहणार आहोत. अगदी हलवाई स्टाईल या मोदकाला चव येते. शिवाय इन मिन 3 साहित्यात हे मोदक तयार होतात. ज्यांना उकडीचे मोदक जमत नाही त्यांनी अशा प्रकारे इन्स्टंट मोदक बनवून श्री गणेशाचरणी नैवेद्य अर्पण करू शकता. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत इथे मी शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम करून घेतल्यावर लगेचच 1 चमचाभर तूप घालूया आणि तूप अगदी व्यवस्थितपणे वितळून घेऊया. तूप व्यवस्थितपणे वितळून घेतल्यावर लगेचच 1 वाटी आपण त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालूया. जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर ताजा जो नारळ असतो तो खोवून अगदी मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुपामध्ये व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे. त्यामुळे ही मोदक अगदी चविष्ट असे तयार होतात. आता साधारणतः 2 ते 3 मिनटे आपण गॅस बंद करूनच अगदी व्यवस्थितपणे सतत ढवळून हे सुके खोबरे भाजून घेणार आहोत. साधारणतः 3 मिनिटानंतर सुक्या खोबऱ्याचा थोडासा सुगंध आल्यावर लगेचच आपण 1 वाटी अगदी कोमटसर असे दूध घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. गॅस इथे मंदच ठेवायचा आहे, नाहीतर मिश्रण करपण्याची शक्यता असते. साधारणतः 2 मिनिटानंतर अगदी मिश्रण थोडेसे घट्टसर करून घेतल्यावर लगेचच अर्धी वाटी कंडेन्स मिल्क घालूया आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. कंडेन्स मिल्क घातल्यावर गॅस मंदच ठेवायचा आहे. पाहू शकता मिश्रण थोडेसे पातळसर झाले आहे. अजून हे मिश्रण आटवायला साधारणतः 2 ते 3 मिनिटे लागतील. तोवर आपण इथे 2 थेंब केशरी कलर घालूया. जर कलर घालायचं नसेल तर स्किप करू शकता. आता पुन्हा हे मिश्रण अशा प्रकारे गॅस बंद करूनच अगदी व्यवस्थितपणे एकजीव करत राहूया. सतत ढवळत राहूया म्हणजे अगदी मिश्रणाचा गोळा होईस्तोवर आपण हे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे त्यातील मॉइश्चर आटवून घेणार आहोत. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता मिश्रण थोडेसे घट्टसर होत आहे. पाहू शकता मिश्रण अगदी परफेक्ट तयार झाले आहे आणि कढईपासून वेगळे होत आहे, म्हणजे त्याचा गोळा होत आहे. आता हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झाले आहे की नाही ते चेक करण्यासाठी इथे मी प्लेटमध्ये थोडेसे जे आपण खोबऱ्याचे मिश्रण तयार करून घेतले आहे ते अशा प्रकारे काढून घेत आहे. जर त्याचा गोळा अजिबात हाताला चिकटत नाही असे वाटले तर अगदी मिश्रण परफेक्ट मोदकासाठी तयार झाले आहे समजावे. अशा प्रकारे गोळा व्हायला पाहिजे म्हणजे मोदक अगदी व्यवस्थितपणे तयार होतात. लगेचच आपण आता हे मिश्रण पुन्हा अर्धा मिनिटभर व्यवस्थितपणे फिरवून घेतल्यावर गॅस बंद करूया आणि हे गरमागरम मिश्रण एका प्लेटमध्ये काढून व्यवस्थितपणे थंड करून घेऊया. थंड झाल्यावर आपण मोदक मोल्डमध्ये हे मिश्रण घालून अगदी मोदक व्यवस्थितपणे तयार करून घेणार आहोत. आता प्रथम आपण गॅस बंद करूया आणि लगेचच हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. आता मोदकाचे मिश्रण पूर्णपणे मी गार करून घेतले आहे. लगेचच जो मोदक मोल्ड आहे त्याला अशा प्रकारे ब्रशने तुपाने प्रत्येक खणात ग्रीस करून घेऊया. त्यामुळे मोदक डिमोल्ड करताना सोपे जाते. आता अशा प्रकारे तूप व्यवस्थितपणे प्रत्येक खणात लावून घेतल्यावर पिस्त्याचे काप आहेत ते अशा प्रकारे प्रत्येक खणात व्यवस्थितपणे लावून घेऊया. त्यानंतर दोन्ही बाजूला जे आपण मिश्रण तयार करून घेतले आहे ते एक समान अशा प्रकारे व्यवस्थितपणे दाबून लावून घ्यायचे आहे. त्यानंतर मोदक मोल्ड व्यवस्थितपणे हलक्या हाताने बंद करून घ्यायचा आहे आणि दाबून सर्व व्यवस्थितपणे एकसारखे मिश्रण लावून घ्यायचे आहे. त्यानंतर अगदी हलक्या हाताने मोल्ड ओपन करायचा आहे. पाहू शकता किती परफेक्ट मोदक तयार झाला आहे. अशा प्रकारे फक्त 10 मिनिटात आपण इन्स्टंट मोदक घरच्या घरी इन मिन 3 साहित्यात बनवू शकतो. अशा प्रकारे सर्व मोदक मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. पाहू शकता सर्व मोदक अगदी व्यवस्थितपणे मी तयार केले आहेत. अगदी झटपट हे मोदक तयार होतात, शिवाय बिघडण्याचे अजिबात टेन्शन नाही.
ज्यांना उकडीचे मोदक जमत नाही त्यांनी अशा प्रकारे फक्त 10 मिनिटात इन-बिन 3 साहित्यात इन्स्टंट मोदक बनवू शकता आणि नैवेद्य श्री गणेशा चरणी अर्पण करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि झटपट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.